नवापूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी तसेच मंदिरामधील चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्यानं नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी होते। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं नवापूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलंय। ज्येष्ठ नेते भरत भाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेत शहरात रात्रीची गस्त वाढवणं, महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं तसंच संशयित व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्याची मागणी केली आहे। शहरात सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना वाढत असून पोलीस प्रशासनानं तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होऊ शकते असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। यावेळी शहर अध्यक्ष मनोहर नगराळे, अमृत लोहार, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, कारखाना संचालक हरीश गावित, नगरसेवक शिरीष प्रजापत, अल्तमस खाटिक, मनोहर गावित, नवीद शहा, उमेश चव्हाण, महेंद्र दुसाने, राजू आगळे, जैनू गावित, जयेश जयस्वाल आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। काल रात्री प्रभाग क्रमांक 6 आणि 7 कनेक्टिंग असलेला शीतल सोसायटी या भागामध्ये जबरी चोरी झाली। कारण काल रात्री 2 वाजता काही चोर दीपक पाटील यांच्या घरासमोर लावलेली गाडी ही घेऊन नदी पात्रापर्यंत घेऊन गेले आणि तिथं लावली। त्यानंतर रात्री 3 वाजता ते परत त्या शीतल सोसायटीमध्ये आले आणि धनजीभाई प्रजापत यांच्या घराचा दरवाजा तोडून त्यांनी जबर चोरी करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी तांब्याची व चांदीची मूर्ती वगैरे व घराची नासधूस करून ते निघून गेले। लगेच बाजूमध्ये ध्रुवीनभाई प्रजापत जे नुकतेच आता सीए झाले त्यांच्या घरी त्यांनी घरफोडी केली, पुढचा दार तोडला, घरामध्ये सगळं त्यांनी सामान अस्तव्यस्त केला। वरती गेले, वरच्या मजल्यावर गेले, तिथंही त्यांनी दार तोडला। त्या वरच्या मजल्यावरती एका रूममध्ये त्यांचे काका काकू झोपलेले होते, त्या ठिकाणी त्यांच्याही तो बेडरूमचा दार तोडण्याचा प्रयत्न केला। जेव्हा आवाज आले तेव्हा ते दोघंही पती पत्नी जागे झाले आणि आतून आरडाओरड केली। परंतु ते जे चोर होते ते एवढे डेरिंगबाज होते की ते आरडाओरड केल्यानंतरही ते दरवाजा तोडतच राहिले। त्यानंतर त्या काकूंनी वरती गेल्या आणि टेरेसवरून मोठमोठ्याने आरडाओरडून लोकांना जागा केलं, तेव्हा ते चोर पळाले। सांगायच्या भावार्थ असा की आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय भरत भाऊ गावित यांच्याशी बोललो, आमचे नगराध्यक्ष जयंत जाधव नरूभाऊ यांच्याशी बोललो। ते आज काही कामानिमित्त बाहेर होते, त्यांनी आम्हाला सूचना केल्या की हा गंभीर प्रकार आहे, नवापूर शहरामध्ये जानमालची सुरक्षा झाली पाहिजे, या अशा चोऱ्या जर होत असतील तर त्यांना आळा बसला पाहिजे। म्हणून आज आम्ही पूर्ण काउन्सिल माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना भेटलो, झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला की नवापूर शहरामध्ये असा प्रकार होऊ नये। चोरी होणं हा एक प्रकार जरी होता, परंतु त्याच्यासोबत हे डेरिंगबाज होते। जर समजा त्या मावशींनी जर काकूंनी आरडाओरड केली नसती तर त्यांना जीवितहानीसुद्धा झाली असती। म्हणून आमची एक विनंती आहे की पोलीस डिपार्टमेंटने त्यांचे CCTV कॅमेरे पाहावे आणि छळा लावावा आणि जे कोणी चोर असतील त्यांना जेरबंद करावं, त्यांना शासन करावं, त्यांना कडक शिक्षा करावी, जेणेकरून असे अनुचित प्रकार नवापूर शहरात घडणार नाही आणि नवापूर शहराच्या नागरिकांची जानमालची सुरक्षा करावी हीच आमची विनंती। तसं आम्ही PI साहेबांना कल्पना दिली आणि त्यांनी आम्हाला होकार दिला की आम्ही संबंधित जे काही CCTV कॅमेरे आहेत ते तपासू आणि त्यांना कडक शासन करू। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी समीर पठाण, नवापूर, विसरवाडी।